बसा बाळांनो एकदा. मी पण याच मातीत तयार झालोय, असाच अर्ध्या चड्डीवर बसलो होतो आणि पुन्हा एकदा आणखीन तुम्ही खाली जाणार आहात. पुन्हा ताट बसायची जबाबदारी तुमची. आता छान बिस्किट पण आलेत. केंद्र प्रमुख सर आपल्याकडे बघताय ती सगळे कसं वाटायचं, त्यामुळे आता आपण सगळ्यांनी छान बसायचं. मी थोडा वेळ बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सन्माननीय सहारा वृद्धाश्रमाचे राहुलजी भड साहेब, ज्यांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये गावाच्या बद्दलची माहिती दिली आणि महापुरुषांच्या जयंतीबद्दल सांगितलं. ते या गावचे सरपंच, आमचे स्नेही आणि मित्र सन्माननीय समाधानजी पाडुळे, ज्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचलन केलं, पण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित सांगत होते. ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी माळी, तंटमुक्त समितीचे गुरुनाथजी नलवडे, विधिका मसाले या गृहउद्योगाचे प्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विशालजी श्रीखंडे, नुकतंच ज्यांनी यश मिळवलं आणि केंद्र प्रमुख झाले, कारण आयुष्यभर गुरुजी असलेला माणूस कलेक्टर होऊ शकतो हे रमेश गोलब सरांनी दाखवून दिलं. तसंच एखादा गुरुजी असलेला माणूस सुद्धा केंद्र प्रमुख बनू शकतो लहान वयात. आमचे मित्र सन्माननीय दिलीपजी ममाने, त्यांच्या भगिनी आणि त्यांच्याकडे ते केंद्र प्रमुख आणि मॅडम, त्यांच्या मॅडम ह्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, असा दुग्ध शर्करा योग आला. सौ पूजा ममाने मॅडम, आमच्या कुकडे मॅडम, जाधव मॅडम आणि तुम्ही सगळ्या मित्रांनो. मी या शाळेतून तयार झालेला विद्यार्थी आहे आणि आज अशोक माळी यांचा वाढदिवस आहे. आपला वाढदिवस कुठंतरी धाब्यावर, रस्त्यावर, तलवारीनं केक कापून गाडीवर साजरा करण्यापेक्षा तो विधायक उपक्रमांनी साजरा करावा, हा अत्यंत महत्वाचा योगदानाचा विषय त्यांनी सांगितला. कारण लहान वयांमध्ये मिळणारं एक बिस्किट आणि एक वही ही माणसाला रॅमन मॅगेसिस पुरस्कारासारखी वाटत असते. ताट बसा. त्यामुळं हा उपक्रम साजरा करत असताना ते वेगळेपण आहे. मला माझा वाढदिवस असा वेगळ्या पद्धतीनं करता यावा असं अनेक दिवस त्यांना वाटायचं. अशोक हा माझ्या विचारांच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. गावातल्या चौकांमध्ये जर पवार सर दिसले तर लोक म्हणतात अशोक कुठं आहे. ही जे समीकरण आहे, हे समीकरण यशासाठी आणि विचारांसाठी असतं. आम्ही समाधान पाडोळे सर यांचे खूप फॅन आहेत. ते राजकीय आहेत, आम्ही सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करतो. मी राज्यभर जाधव मॅडम, कुकडे मॅडम, दिलीप सर, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना माहितीच्या अधिकाराचा कायदा शिकवणारा माणूस आहे. आता तर राज्यातल्या 12,000 पोलिसांना आम्ही सध्या प्रशिक्षण देतोय की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहिती अधिकार कायदा काय आहे, कलम 4 काय सांगतं, कलम 18 काय सांगतं, हे मी शिकवणारा माणूस आहे, अर्ज करणारा माणूस नाही. पण लोकशाही जागी ठेवायची असेल तर सारखे धक्के मारले पाहिजे, हे कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्याला दाखवून दिलंय. अशोकला सुद्धा मळेगाव पुरतं हे काम सीमित न ठेवता राहुल माझा सल्ला आहे की असं ठळक काम उभा करता आलं पाहिजे. बार्शीत जर तुम्ही गेला तर मी मातृभूमी प्रतिष्ठानचा संचालक आहे. आम्ही 480 लोकांना रोज गरम 2 वेळचा डबा देतो. ही गोष्ट साधी नाही पुढलीच पाटील साहेब. किंवा 4 करोड रुपयाचं डोळ्याचं हॉस्पिटल आम्ही सगळ्यांनी 1-1 लाख रुपये देऊन उभा केलं. ही साधी गोष्ट नाही. समाजसेवा हा जगन्नाथाचा रथ आहे, तो कुणीतरी ओढायचा असतो. मी इन्स्टावर बघतो केएमई हॉस्पिटलच्या समोर एक महिला, तिचा मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये वारला आणि म्हणून रोज 700 लोकांना जेवणाचा डबा देते, मदत करते. ही साधी गोष्ट नाही. अशोकनं त्याचं कार्य आणखीन वाढवावं, कारण या जगामध्ये सगळ्याला स्पर्धा आहे. फक्त एकाच गोष्टीला स्पर्धा नाही राहुल, त्याचं नाव आहे सामाजिक काम. राजकारणात स्पर्धा आहे, पदाला स्पर्धा आहे आणि माणूस पदावर गेलो की कारण नसताना विरोधक तयार होतात, नुसतं पदावर गेला म्हणून. पण तो लोकशाहीचा भाग आहे. तर अशोकनं केवळ महापुरुषांच्या प्रतिमाचं पूजन तर करावंच, तो जयंती उत्सव तर साजरा केलाच पाहिजे, पण त्याही पेक्षा वृक्षारोपण असेल. काल परवा त्या तामिळनाडूतल्या अम्माला तिचा मुलगा वारला म्हणून मळेगावपासून 4 किलोमीटर बार्शीकडं आणि मळेगावपासून 4 किलोमीटर तुळजापूरकडं अशी नुसती 12,000 वडाची झाडं लावली, जगवली आणि मोठी केली आणि म्हणून शासनानं त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. म्हणजे आपण केलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत असतात, पण हे काम आणखीन उंचीवर घ्यायला हवं. अशोकची परिस्थिती आता बायको तिकडे खिडकीतून ऐकते, प्रियांका, ती तिच्या वर्गात आहे, तिच्या खिडकीतून ती ऐकते. ऐकलं पाहिजे, नवऱ्याचं कौतुक ऐकायचे हो दिलीप सर, हे यशाचे दिवस आहेत. आता ती इथं असताना सुद्धा कर्तव्यात कसूर न करता आपला आपला वर्ग छान सांभाळते. हे अशोकला ज्ञानेश्वर पक्क माहिती आहे, कारण हे गाव सजग आणि जाणत्या माणसाचं गाव आहे. त्यामुळं माझी अशी विनंती आहे की या वाढदिवसानिमित्त आपल्या जगण्यातले
5-10 हजार रुपये समाजावर खर्च केले पाहिजे. कारण मिळालेले सगळेच पैसे जाधव मॅडम, कुकडे मॅडम, आपण पगारातले सगळेच घरी न नेता त्याचे समाजावर काही गेले पाहिजे. राहुल सर, तुम्ही जाताना आमच्या त्या 2 ताईंची भेट घ्या आपल्या वृद्धाश्रमाला, त्यांच्या परीने आपल्याला काही मदत करता येतील. माझी विनंती तुम्हाला अशी आहे की आपण हे काम करत असताना खूप उत्साहानं आणि उंचीनं केलं पाहिजे. आपले शिक्षक आपल्यासाठी इतके छान कष्ट घेत असतात, मग मुलं घडली पाहिजे, त्याच्यातले डॉक्टर, वकील, इंजिनियर. बरं, मुलीच का पुढे असतात? माझा महिलांच्या श्रमावर पूजाताई खूप विश्वास आहे. म्हणजे काल परवा नीटमध्ये देशात पहिली मुलगी आली, कुदळे नावाची. सुनेत्रा पवारांनी, डीसीएमनी त्यांचं काल कौतुक केलं आणि अभिनंदन केलं. म्हणजे मुली का पहिल्या असतात? मग मुलं कुठे जातात? तर मुलं मोबाईलमध्ये अडकलेली असतात, मुलं मोबाईल जास्त बघतात, मुलं नको त्या क्षेत्रांमध्ये जास्त लक्ष घालतात. अशोकचा हा वाढदिवस अतिशय प्रेरणादायी आहे. गावातल्या प्रत्येक युवकानं हे काम अधिक उंचीनं करायला हवं. या शाळेमध्ये 365 दिवसापैकी 220 दिवस शाळा असते, तर 220 दिवस आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमांनी हे करता आलं पाहिजे. राहुल भट सरांनी सूचना छान सांगितली की या गावातला एक डॉक्टर बोलवा आणि त्या डॉक्टरांची मुलाखत या मुलांबरोबर एकदा बोलायला बोलवा. या गावातला एखादा सामाजिक कार्यकर्ता बोलवा, या गावातला एखादा सरपंच बोलवा की ज्यांना ह्या मुलांना कळू द्या. कारण उद्या ही सगळी मुलं लोकशाहीची पायीक आहेत आणि हीच मुलं देश चालवत असतात, याच्यावर माझा स्वतःचा विश्वास आहे. आमच्या जिजाऊ पब्लिक स्कूल नावाची शाळा आहे बार्शीला, आणि त्याच्यामध्ये दर शनिवारी आम्ही आनंददायी उपक्रम बोलवतो. आम्ही काल परवा पोलीस स्टेशनला भेट दिली, परवा एका डाळ मिलला भेट दिली, पुन्हा तहसीलदारांच्या कडे आम्ही एकदा गेलो. कारण मुलांना हे कळलं. कारण पुस्तकी ज्ञान आता आपण मुलांना शिकवायची काही गरज नाही. मुलं शिकत असतात आपोआप. इन्स्टावर शिकतात, चॅट जीपीटीवर शिकतात. यांचं वय लहान आहे. या वयांमध्ये काय करावं हे यांना माहीत नसतं, पण आमचे टीचर खूप कष्ट घेत असतात आणि या सगळ्यांचं खूप यश असतं. मला असं वाटतंय मी खूप भानावर असलेला वक्ता आहे. किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे मला खूप चांगलं कळतं. माझ्या एवढं आणखीन ताट बसा. खाली का जाता मला कळलंच नाही, पण तुमची चूक नाही. हे वयच असं असतं की आणखीन 4-2 मिनिटांनी ते खाली जात आहे. कारण हे सगळे सरपंच असतील, मी असेल, असंच बसलो होतो इकडं आणि मग तिकडून पुन्हा जरा पुढे आलो, शेवटचा बसलेला इकडं आलो, इकडून इकडं खुर्चीवर आलो. अध्यक्ष साहेब बरोबर आहे का? त्यामुळं ही घडण असते, जडणघडण असते. आणि सगळ्यात महत्वाचं माणसाच्या शिक्षणाचा आणि माणसाच्या जगण्याचा काही संबंध नसतो. राहुल भटचं शिक्षण आणि त्यांचा व्यवसाय काही संबंध नाही त्याचा. त्यामुळे शिक्षण हे बऱ्या वाईटासाठी असतं, शिक्षण हे परिवर्तनासाठी असतं, शिक्षण हे बदलांसाठी असतं आणि या सगळ्या गोष्टी आपण खूप छान केल्या पाहिजेत. दिलीप मामाने सर माझ्याच केंद्राला आलेत आता, त्यामुळे मला त्यांच्याकडून खूपच अपेक्षा वाढलेल्या आहेत की ते त्यांच्या केंद्राचे मालक आहेत. आमचे बाजड साहेब जरी शिक्षणाधिकारी तालुक्याचे मालक असले तरी हे एका त्यांच्या केंद्राचे आहेत. त्यामुळं अभिनव उपक्रम मामाने सर तुम्ही घ्या की सगळ्या शाळा आता उंचीवर कशा जातील. या सगळ्या शाळांबरोबर आमच्यासारख्या अनेक शाळा आहेत आता की ज्या स्पर्धा करतायत आणि हे स्पर्धेचं जग आता खूप प्रचंड मोठं झालंय. त्यामुळे मला असं वाटतं आजचा अशोकचा वाढदिवस हा मुलांना खाऊ वाटप असेल, वह्या वाटप असेल, हे खूप उंचीचं काम आहे. हे वाटणं ही सुद्धा सामाजिक भान असलेलीची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं अशोक दरवर्षीचा वाढदिवस आपण आणखीन यावर्षी राहुल गेल्या वर्षी एका शाळेत केला होता, यावर्षी आम्ही 2 शाळेत करायला लागलो, पुढच्या वर्षी 5 शाळेत करणार आहे. सामाजिक काम हे गावापुरतं सीमित न ठेवता गांधीजींनी जर असं ठरवलं असतं आमचं पोरबंदर आणि आम्ही तिकडच्या तिकडे बघतो, देशाचं तुमच्या तुम्ही बघा, तर असं झालं नसतं. मंगल पांडेंनी जर ठरवलं असतं की देशाचं स्वातंत्र्याचं काम करायचं मी माझ्या गावात करतो, असं न करता अशोकला माझी विनंती आहे की सामाजिक कामाची परिसीमा त्याचा परीघ वाढवला पाहिजे आणि तो तालुक्यात केंद्रात तरी घेऊन, आपला दिलीप आता झालाय म्हणल्यानंतर आपण तो केंद्रात तरी घेऊन जावा असा मी अपेक्षा असलेला माणूस आहे. मी थोडासा जास्तीच्या अपेक्षा असलेला, कारण जग खूप मोठं आहे. मी रोज एक जिल्हा 4-2 तालुके बघणारा माणूस आहे. रोज तहसीलदार, IAS, IPS माणसांबरोबर फिरतो, त्यामुळे मोठं जग बघितलंय. या मुलांना पण माझी विनंती आहे की आता जग तुमच्यासाठी खुलं झालंय. एक वेळ अशी येईल आता की तुम्हाला बघून लिहायचंय. चॅट जीपीटी असेल, जेमिनाय असेल, प्रॉस्पेरिटी असेल, क्लाउड सारखी वेगळी टूल्स असतील की जी तुम्हाला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. नवं जग, ड्रायव्हरलेस गाडी यायला लागली पोरांना. तो ताट बसा. कमरेचा बेल्ट काढायचा नाही. 2 मुलींनी कमरेचा बेल्ट काढलाय आणि हातात घेतलाय. कुणी काढलाय त्यांना मलाच माहिती आहे, मी त्यांचं नाव नाही सांगणार. कमरेला लावायचा असतो बेल्ट. टिकली पायाला लावतात का? कुठं लावतात टिकली? जोरात, मला कमी ऐकायला येतंय. मग बेल्ट कुठं घालायचा असतो? छान. तर तुमच्या डोक्यांमध्ये हे सगळं ठेवा. खूप छान काम करा, चांगला अभ्यास करा. आपल्याला तहसीलदार, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, पायलट असलं काय काय व्हायचंय. कारण एक दिवस तुम्हाला माहित नसेल, बिरुदेव ढोणे नावाचं एक पोरग आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं धनगर समाजातलं एक पोरग
मेंढ्या राखता राखता कलेक्टर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माणूस शिक्षणानं मोठं होतो, परिवर्तन शिक्षणानं होतं. अशोकला असं करावं असं वाटणं, आमचा संतोष करंडे मगच शेतात गेला. तो का नाही आला इकडं? तर शिक्षणाचं परिवर्तन झालंय आणि शिक्षणानं माणसं घडत असतात, उभी राहत असतात. हा वाढदिवस तुमच्याच बरोबर का साजरा करायचा? तर तुम्हाला पण प्रेरणा यावी, तुम्हाला पण कळावं की त्या वाढदिवसाच्या दिवशी मला मिळालेली एक वही मला सामाजिकतेचं भान देत आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. 2 मुलं जांभळ्या द्यायला लागलेत. वक्त्यानं ओळखून घ्यायचं असतं जांभळ्या द्यायला लागल्यावर की आता बास. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, आज तुम्ही हे छान काम केलंय. अशोकला आम्हा सगळ्यांच्या वतीनं, माझ्या जिजाऊ पब्लिक स्कूलच्या वतीनं, माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. दरवर्षी असाच उपक्रम आपण जरा राहुल देशला परीघ वाढवूया आणि या परीघानं आणखीन 4-2 शाळांमध्ये आपल्याला जाता येतंय का असं बघूया. या जगांमध्ये सगळ्या गोष्टी स्पर्धा आहे, फक्त सामाजिक कामात स्पर्धा नाही. त्यामुळे प्रत्येक जण सामाजिक काम करू शकतो. मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करतो. तुम्ही काय माझे इतकं करावं असं काय अपेक्षित नाही. जलस्रोतांचं दुरुस्तीकरण, खोलीकरण, शुद्धीकरण या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतो. पण तुम्ही केलं पाहिजे. अशोकचा हा वाढदिवस आपण सगळेजण, ही सगळी ज्येष्ठ मंडळी, ह्यांना सगळ्याला आता सारखे सारखे फोन यायला लागलेत. कारण बरोबर आहे, आपण आता उरक्त घेऊया. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण अशोकला मनापासून शुभेच्छा देऊया. आणि खूप व्यस्त शेड्यूल मधून सुद्धा कालपासून त्यानं मला आणि राहुलला दम दिलाय, सर जायचं नाही 20 तारखेला पाहिजे असं म्हणून तो आग्रहाचा प्रेमाचा दम. आम्ही सगळी मंडळी इथं थांबलो. ही सगळ्या माझ्यापेक्षा सगळी ज्येष्ठ आणि ज्ञानानं मोठी असलेली माणसं इथं आली. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या सगळ्या अशोक मामासाठी पण एकदा जोरदार वाढदिवसानिमित्त टाळ्या. छान. पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांच्या वतीनं अशोकला मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.